पितृपक्षाची पौराणिक कथा. महाभारतातील सूर्यपुत्र दानवीर कर्णाची कथा फारच हृदयस्पर्शी आहे. कर्णाने संपूर्ण आयुष्यभर दानधर्म, परोपकार आणि सत्कर्म केले. गरिबांना धन, वस्त्र, सुवर्ण यांचे दान देऊन तो दानवीर कर्ण म्हणून प्रसिद्ध झाला. मृत्यूनंतर स्वर्गलोकात पोहोचल्यानंतर मात्र त्याला आश्चर्यकारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. स्वर्गात त्याला अन्नाऐवजी फक्त सोन्याची फळे आणि सोन्याचे अन्न मिळाले. ते खाणे त्याला अशक्य झाले. कर्णाने यमराजांना विचारले, मी आयुष्यभर इतके दान केले तरी मला अन्न का मिळत नाही? यावर यमराज म्हणाले, हो, तू जिवंत असताना धन, वस्त्रे आणि सुवर्ण दान केलंस, पण कधीही तुझ्या पितरांना अन्नदान केलं नाहीस, श्राद्ध केलं नाहीस. त्यामुळे स्वर्गात असूनही तुला खरी अन्न संतुष्टी मिळू शकली नाही. ही गोष्ट ऐकून कर्णाला प्रचंड पश्चाताप झाला. त्याने यमराजांना विनंती केली की त्याला पृथ्वीवर परत जाऊन पूर्वजांसाठी श्राद्ध करण्याची संधी द्यावी. यमराजांनी त्याला 16 दिवसांचा कालावधी दिला. त्या काळात कर्णाने आपल्या पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले. तेव्हापासून परंपरेनुसार हे 16 दिवस पितृपक्ष म्हणून साजरे केले जातात. ही कथा आपल्याला शिकवते की दान, परोपकार हे मोठे आहेच, पण आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांना स्मरण करून श्राद्ध करणे हेही तेवढेच पवित्र कर्तव्य आहे. कारण पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय आयुष्याची खरी समृद्धी आणि समाधान प्राप्त होत नाही.